काम करतायत आज. दादांना साथ खूप लाभतात उमेश धाडसे साहेबांना. आणि पंचांच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत मिस्टर समीर शिगवन साहेब. आणि त्यांनी म्हटलं उमेश धाडसे साहेबांना की मी पंचांच्या माध्यमातून जातोय, तुम्ही व्यासपीठावरती बा. आणि भावजी आहेत त्यामुळे खूप चांगलं काम करतायत. समीर शिगवन साहेब आणि एका बाजूला रोहिदास पाटील हे दोन पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील ब गटातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटेल. बागडेवाडी आणि तुलसी गणेशवाडी अशी रंगतदार लढत आपण पाहतायत. प्रेक्षणीय सामना ही संकल्पना आम्हाला खूप आवडली आणि त्या संकल्पनेमध्ये बेस्ट ऑफ मापरल या संघाने विजेतेपद पटकावलं. उमेश धाडसे साहेबांना आपण खेळताना पाहिलं, अजय ढेरेला पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये, वैभव लांबेला पाहिलं, नरेंद्र रेशीम, नवनीत या खेळाडूला आपण पाहिलं. वैभव या खेळाडूने अगदी या स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण त्याची बॅट मधून पाहिली होती. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू भागडेवाडी आणि तुलसी गणेशवाडी संघ, तुम्हाला एक आता अंतिम कॉल करतोय आम्ही, प्लीज आपले 12 खेळाडू असतील तर पाठवा, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे, टेलिकास्ट होतोय, त्यामुळे नावं जाणं हे तुमचं गरजेचं आहे. मनीषने पहिला बॉल भिरकावलाय, पहिला बॉल चाललाय सरळ सीमारेषे जवळ, क्षेत्ररक्षकाने लावलाय एफर्ट आणि पहिल्या बॉल वरती येत आहे तिथे 2 धावा. मनीष आणि ऋतिकी जोडी गोलंदाज आपण पाहतात मिस्टर अक्षय. अक्षयच्या पहिल्याच बॉल वरती आल्या 2 धावा. सध्या स्कोरिंग साठी आमच्या जोडले जात आहेत मिस्टर प्रणयला आता आपण पाहू शकतात, खूप चांगली कामगिरी करतायत. आणि केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी या संघासाठी मात्र खूप योगदान देत आहेत. आणि केदारेश्वर चषक 2022 आपण पाहतायत, दैदिप्यमान आणि हा शानदार सोहळा. आताचा बॉल आपण पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र व्हाईटने 3 धावा. पहिल्या चेंडूवरती आल्या 3 धावा. गोलंदाज रेडी, रेटम उर्ध विकेट. आताचा बॉल ड्राईव्ह करतात, सन्मान देतात आणि अगदी खोलवर टप्प्याचा ज्यावेळी बॉल येईल ना त्यावेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सन्मान द्यायचा आहे. या सत्रामध्ये या मैदानावरती लेफ्ट हँड बॅट्समॅनची हवा नसते, राईट हँड बॅट्समॅनला जास्तीत जास्त एफर्ट असतो आणि राईट हँड बॅट्समॅनची अगदी हवा आपण या सत्रामध्ये पाहत असतो. मात्र कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल फुल टच बॉल आहे, फुल टच बॉलला फेकून दिलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ, क्षेत्ररक्षकाला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा सिग्नल चौकार. धाब्याने संघाची धावसंख्या 7. खूप सुंदर स्पर्धा, त्यामधील आयोजन. आताचा बॉल सरळ बॅटने केलाय, व्ही शेप मध्ये क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत, लॉंग ऑफ पर्यंत चेंडूला कव्हर करतायत आणि तिथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. धावेंसाठी तुम्हाला झगडावं लागेल आणि स्वतःला म्हणावं लागेल आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे, हे स्वतःला सध्या म्हणण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 9 धावा. लाईव्हच्या माध्यमातून ND स्पोर्ट्स या चॅनलवरती आपण जाऊन ही स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहू शकतायत. सध्या एडिटरची भूमिका बजावतात शुभम, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अर्पित. आताचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचं होतं मात्र तेवढा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक नाहीत, तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तर चांगली होती मात्र खेळाडू गॅदर करू शकले नाहीत. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट अगदी वेगाने पाहायला भेटली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. त्या बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 11 धावा आपल्याला पाहायला भेटतात. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून संगीत.
घेवडे साहेब आणि प्रवीण राजविले साहेब पोहोचलेत. मानव चषक आणि स्वराज चषक अगदी धूमधडाक्यामध्ये आपण या मैदानावरती पाहिली होती. आणखीन काही दिवसानंतर याच मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला कव्हरेज करताना पाहायला भेटतील. आणि पुढच्या वर्षामध्ये आपण एक प्रयत्न करतो या मैदानावरती आणखीन एक सिमेंट कॉन्क्रीटची विकेट ती थोड्याच दिवसानंतर आपल्याला पाहायला भेटेल. आणि एक नेट सीझन साठी एक नेट प्रॅक्टिस साठी आणखीन एक नेट देखील या मैदानावरती बनवली जाईल. नवीन गोलंदाज येतात मिस्टर हरेश. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 11 डबल फिगर मध्ये धावसंख्या आहे. यानंतर होणारी मॅच वडवली आणि पाटीलवाडी. सेकंड लॉर्ड्स मधील तिसरी मॅच वडवली आणि पाटीलवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आदरणीय सन्माननीय उमेश धाडवे साहेबांशी आपण संपर्क साधा आणि तिथे आपला टॉस देखील केला जाईल. उमेश धाडसे साहेबांशी आपण संपर्क साधा. वडवली आणि पाटीलवाडी. धावा धावफलकावरती 11 आहेत. हरेश येत आहेत गोलंदाजी मार्क्स वरती. केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी आयोजित आपण पाहतात केदारेश्वर चषक 2022 चा दैदिप्यमान शानदार सोहळा आज आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवत आहेत. गोलंदाज रेडी ओव्हर द विकेटने. पहिला बॉल भन्नाट आणि भन्नाट वेग तिथे आपल्याला पाहायला भेटला. अगदी गती होती, पेस होता आणि पेस नाही ते मात्र बीट करतोय. पंचाचा लेग बायचा इशारा रोहिदास पाटील सरांचा. आणि लेग बायच्या स्वरूपाने आपण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र धावफलकावरती 12 धावा. समीर शिगवण सर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने रोहिदास पाटील सर हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये खूप छान काम करतायत. दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये पंचांचं काम करणं मित्रांनो सर्वाधिक कठीण असतं आणि ते करून दाखवलंय या पंचांच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्ट मित्रांनो म्हणणं सोपं असतं मात्र ते करून दाखवणं सर्वाधिक कठीण असतं. धावा धावफलकावरती 12. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे. या बॉल वरती अगदी टायमिंग जुळलाय. बॉल चाललाय सीमा रेषे पार. पंचांचा सिग्नल चौकार. धावा धावफलकावरती सध्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 16 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 2. बागडेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतात. बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये तुलसी गणेश वाडी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. दोन्ही संघाचा विचार केला तर अगदी नामवंत संघ आहेत. आज आपल्या वाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केला, हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतायत ते मात्र धावफलकावरती 17 धावा. दुपारचं सत्र अगदी आपण पाहतात भोजनाचं सत्र आहे. अनेक जण भोजन करतात, अनेक जण आता भोजन करून इथे परतलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. क्रिकेट म्हटलं तर अगदी तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ आहे. तुम्हाला सर्वांना ज्या खेळानं वेळ लावलाय ना तो खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा खेळ. आणि त्याच क्रिकेटच्या खेळामध्ये आज आपण सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष आणि सहर्ष स्वागत. धावा धावफलकावरती 17 धावा. गोलंदाज येतात गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर हरेश. रॅटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आहे. विकेट किपरने या बॉलला कव्हर केलं. तिथे पंच 2 हात हवेमध्ये करतात, समांतर हात करतायत आणि आम्हाला दर्शवतायत हा बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलने धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती 18 धावा. नेक्स्ट मॅच वडवली आणि त्यांच्या समोर असेल पाटीलवाडी. वडवली आणि पाटीलवाडी यामध्ये होणारी याच्या नंतरची मॅच असणार आहे. धावा धावफलकावरती 18. गोलंदाज रेडी होत आहेत ओव्हर द विकेटने. आताचा बॉल स्लॉट मध्ये स्लॉक स्वीप केलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा सिग्नल चौकार. यावेळेचा बॉल पंचांकडे अगदी दात मागितलाय. फिंगर इज गॉन.
लेग बिफोरच्या माध्यमातून खेळाडू होत आहेत बाद. षटक क्रमांक 2 संपले गेलेत आणि 2 ओव्हरच्या नंतर धावा आहेत त्या धावफलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला भेटतात. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊयात पुन्हा एकदा पुढील 2 षटकांसाठी. डीजे वरती आहेत 22-22. क्रिकेटचा खेळ अगदी पाहिला तर तुम्हाला सर्वांचा आवडता खेळ आहे आणि याच टेनिस क्रिकेटने आपल्याला सर्वांना वेळ लावलाय. त्यामुळे मॅच आपण मैदानाच्या मध्ये पाहता 2 संघांदरम्यान. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 22. आपण कॉल दिलेला आहात यानंतर आपण लगेचच टॉस करूया 2 षटकानंतर. 22 धावा झाल्यात. पहिला बॉल पिचिंग लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकल्यात. पंचांचे 2 हात हवेमध्ये. पुन्हा एकदा अवंतर चेंडूचा मारा मैदानाच्या मध्ये होतोय आणि अवंतर चेंडूचा मारा झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर सध्या लगावल्या गेल्यात त्या मात्र 23 धावा. 23 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतायत. प्रयत्नांती परमेश्वर नेहमीच म्हटलं गेलं, त्यामुळे प्रयत्न हे तुमचे सर्वाधिक सध्या महत्वाचे आहेत आणि प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. गोलंदाज रेडी. आताचा बॉल ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून. चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडूला मात्र पाठवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतायत मात्र दुसरी धाव होत नाहीत. एकच धावेतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 24 धावा. चेंडू आतापर्यंत हाताळून झाला ते मात्र या षटकातील एक. जुनी विचार केला तर 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये न बाकी असेल. गोलंदाज आहेत मिस्टर अनिश. अनिश या खेळाडूवरती आता जबाबदारी दिलाय. जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल आणि जबाबदारीचा भान ठेवून त्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करायला हवी. या पुढील बॉल आपण पाहतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागलाय. बॉल जातोय सरळ यष्ट्यांच्या वरती आणि खेळाडू इथे मात्र होत आहेत आणखीन पुन्हा एकदा फेल्ड. विकेटचं पतन. खेळाडू बाद. गॉन. बनवला गेला 24 धावा. केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी आयोजित केदारेश्वर चषक 2022 दैदिप्यमान सोहळा आज आपण सर्वजण मैदानाच्या मध्ये अनुभवत आहे. जी मेहनत घेतली होती ना संपूर्ण आयोजन कमिटीने ती मेहनत आपल्याला दिसू लागले. पुढील बॉल. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटर तिथे बीट झाल्यात. सबमरीन डिलिव्हरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटली. मी म्हटल्याप्रमाणे की प्रयत्न होणार आहेत. एका बाजूने गोलंदाज प्रयत्न करतील इथे धावा रोखण्याचा, दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतील मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटर धावा बनवण्याचा. मात्र मित्रांनो, क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीला करावा लागतोय. त्यामुळे संघर्ष केला ना तर कुठली गोष्ट मित्रांनो असाध्य नाहीत. सर्व काही गोष्टी साध्य आहेत. प्रयत्न करायला हवे. आताचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. खेळाडूने अगदी जीवाची आकांक्षा लावले. बॉलला स्टॉप केलं गेलंय. तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र धावफलकावरती 26 धावा. चेंडू फेकून झालात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातील, तिसरा षटकातील आणि त्यानंतर आणखीन एक षटक म्हणजे 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 26 धावा. शेवटचा बॉल यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडूला
हलक्या हाताने तिथे स्टिअर करतायत. एक धाव आपल्याला पाहायला भेटली एका धावेने. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतायत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतायत 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया तर डीजेच्या माध्यमातून एक बहारदार गीत. विजय येत आहेत अंतिम आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी. चौथं षटक विजयचं. पहिला चेंडू पहिल्याच बॉलला इथे उडवलाय स्लॉट मध्ये. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल यूज आणि मॅक्सिमम षटकार. वॉट अ शॉट. स्पिरीवर भरोसा करू. सध्या या मॅच आनंद घेत असताना आपण तिथे पाहू शकतात प्रथमेश उगे बंटी आणि दुसऱ्या बाजूने रघुनाथ पाटील. विनंतीला मान देऊन सँडी स्पोर्टचे आपण पाहतात आदरणीय समालोचक आमचे मित्र सँडी सर आणि त्यांचा आपण सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये करतोय. यावेळचा बॉल ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावा अगदी वेगाने तिथे रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आपल्याला पाहायला भेटली. 2 धावा येत आहेत. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 35 धावा. थोड्याच वेळामध्ये आपण सँडी सरांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत, ज्यांच्या आवाजाने अनेक जर मंत्रमुग्ध झाले यापूर्वी. आणि बेस्ट ऑफ माप्रल आणि बेस्ट ऑफ मंडणगड मध्ये त्यांच्या माध्यमातून समालोचन पुरवलं गेलं. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कॅमेरा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने तिथे जातोय. टॉस्का वॉचच्या दिशेने सँडी सरांचा आपण सन्मान इथे करतोय. आज या स्पर्धेसाठी मोलाचा वेळ देत आहेत. पुन्हा एकदा ते समालोचन करण्यासाठी मात्र दाखल होत आहेत. आपण मधून रजा घेतात त्याबद्दल आपण त्यांचा सन्मान इथे करतोय. आणि सन्मानित करत असताना आपण पाहतात या स्पर्धेचे आयोजन करते ज्यांचं महत्वाचं योगदान आणि खूप सारी मेहनत राहिले तसे उमेश धाडसे साहेब त्यांच्या माध्यमातून सन्मान होतोय. सँडी स्पोर्टचे सँडी सर ज्यांच्या माध्यमातून आपण मंत्रमुग्ध कॉमेंट्री ऐकलीत आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतायत. मायेची शाल विठ्ठल रकुमाईची एक सुंदर सुबक मूर्ती तिथे त्यांना गिफ्ट म्हणून दिली जातात आणि खास करून आपण पाहू शकतात पुष्पगुच्छ. नेहमीच तुम्ही पुष्पगुच्छासारखे बहरत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि ते आपण त्यांना देत असताना तिथे त्यांचा सन्मान पाहू शकतायत. थँक्यू सो मच सँडी सर. आपलं योगदान आमच्यासाठी नक्कीच मोलाचं ठरतंय आणि महत्वाचं ठरतंय. त्याबद्दल मनपूर्वक आपला आभार. धावफलकावरती बनवला गेला टोटल धावसंख्या 43 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या भागदेवाडी संघाला 44 धावा. सर्वाधिक धावसंख्या इथे उभारली जात आहे 43 नंतर 44. थँक्यू सो मच सँडी सर. आपला मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेसाठी जॉईन झालात त्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीने आम्ही करतोय पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जाऊयात आपण टॉसच्या दिशेने. टॉस होतोय वडवली आणि पाटीलवाडीमध्ये. वडवली आणि पाटीलवाडी. टॉस करतोय आपण वडवली आणि पाटीलवाडीमध्ये. आदरणीय पिंटाजी यांच्या शुभस्य आपण इथे करतोय नाणेफेकीचा कॉल. खूप सुंदर स्पर्धा ही मात्र सुरू आहे. आपण या मैदानावरती पाहतायत केदारेश्वर क्रिकेट संघ आपण पाहू शकतायत तरी बंदरवाडी आयोजित केदारेश्वर चषक 2022 हेड आणि टेल्स यापैकी तुम्हाला कॉल करायचा आहे.
हेड म्हणून कॉल केलाय आणि सध्या हेडच आलाय. यानी की पाटीलवाडी संघाने टॉस जिंकलाय. पाटीलवाडी संघ नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहात. तर सुरुवातीला आपण सन्मान चिन्ह देऊयात. सन्मान चिन्ह इथे पाटीलवाडी संघाला दिलं जात आहे. त्यानंतर हे सन्मान चिन्ह आपण पाहू शकतायत. इथे मात्र देत असताना वडवली टीमला पाटीलवाडी संघ टॉस जिंकलेला आहात. डिसिजन काय असेल? बस सर्व संघांना माझी निम्र विनंती आहे की जसं राऊंड चाललंय तसेच चालवा आणि लवकरात लवकर हे करा. केदारनाथ क्रिकेट संघाचे पण मी अभिनंदन करतो की त्याने आम्हाला चान्स दिलाय. बस त्यांचे धन्यवाद करतो आणि माझ्या टीमलाही सांगतो की आपण खेळातून दाखवा. बस टॉस जिंकून आपण डिसिजन काय घेतलेला आहात? बॉलिंग घेतलेली आहे. स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि ही स्पर्धा खेळताना मात्र त्यांना छान वाटतंय. त्यामुळे पाटीलवाडी संघाला आपण देऊयात शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत आमच्यापर्यंत वडवलीचे. वडवली टॉस जिंकले असते तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग असते आमचे. आता मनाच्या विरुद्ध कॉल लागलेत. बॅटिंग करायचे. बॅटिंग करताना विचार केला तर हे मैदान अगदी बॅट्समॅनचं बोलबाला आहे. त्यामुळे 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न कराल? 35, 40. 35 ते 40 असे बनवण्यासाठी तुमच्याकडे प्रमुख 3 बॅट्समॅन कुठले आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती तुम्हाला भरोसा आहे ते या धावा बनवू शकतात? आहेत तसे आमच्याकडे बॅच होईल तसं. म्हणजे तुम्ही लपून ठेवलेले आहेत का ते? आहेत तसे होईल. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन आणि स्पर्धा पाहून कसं वाटतंय? खरंच खूप झाले चांगलं आयोजन. केदारेश्वर तरी बंदरवाडी चांगलं आयोजन केलंय. खरंच आम्हाला चान्स दिले. प्रथमेश ठाकरे अगदी त्यांच्या संघामध्ये खेळतायत. तर अवेन चॅलरचे सर्व आहेत. त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती मायेची शॉल आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना देतोय. हे सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. या स्पर्धेविषयी आणि मैदानाविषयी आपण काय सांगाल ज्याप्रमाणे आयोजन केलंय? बोलायला गेलं तर खूप आहे. उमेश धाडसे आमचा अत्यंत हुकमी एक आहे आणि त्यांनी आज जे टुर्नामेंटचं आयोजन केलं नाही त्याबद्दल एकदम एक नंबर होता आणि एक नंबर आहेच आणि ह्याच्या पुढे कंटिन्यू आपण असंच आयोजन करत राहू. आणि आपली तर भेट झालेलीच आहे. याच्या आधी कंटिन्यू मी चॅलेंजर टीम मध्येच केलतो. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती ते विकेट गेले घनश्याम या खेळाडूची आणि घनश्याम बाद झाल्यात. विकेट WK आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. नुकताच टॉस झाला. पुढील बॉल, यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. 1 बाउन्स. चेंडू इनटू द फॅन चौकार.
धावा धावफलकावरती मिळतात 4. संघाची धावसंख्या सध्या पोहोचलाय 2 बॉल नंतर 4. गोलंदाज रेडी होत आहेत त्याच्या षटकातील पुढील चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटने. आताचा बॉल सोडून दिलाय, पंचांकडे दाद मागतायत, हे चुकीचं क्रिकेट आहे. कारण की ज्यावेळी तुमच्या बॅटमध्ये बॉल येतोय, ज्यावेळी तुमच्या बॅटला बॉल लागत नाही, त्यावेळी तुम्ही पंचांकडे दाद मागतायत. कुठेतरी थोडंसं क्रिकेट चुकीचं जाणवत आहेत. पंचांच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करणं हे एक क्रिकेटर म्हणून आपलं कर्तव्य असतं. पुढील बॉल शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, बॉलला उडवलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने सोडलाय तिथे जेल आणि बॅट्समॅनला भेटतोय ते पुन्हा एकदा एक महत्वाचा चान्स देखील इथे दिला गेलाय. 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 6 धावा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाला आतापर्यंत या षटकातील 4 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 6. अजूनही शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये न बाकी असे लक्ष इथे आहे मोठं आणि 44 धावेंचं लक्ष ठेवलं गेलंय. 44 धावा तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 11 धावा, 11ची सरासरी मेंटेन करावी लागेल. 11च्या सरासरीने जर तुम्ही खेळ खेळलात तर 44 धावा पूर्ण होऊ शकतात. सध्या धावा 6 आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय, बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅट्समॅन तिथे होतोय फेल, विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपतायत आणि धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 6 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊयात पुन्हा त्या मैदानाच्या आत. अनेक संकट येतील, त्या संकटांना आता पुन्हा एकदा म्हणावं लागेल, ओ बुलाती है मगर जाने का नाही. आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागेल. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 6. लक्ष आहे 44 धावेंचं. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 6. अजूनही 38 धावेंची गरज आहे. संघर्ष प्रत्येकाला जीवनामध्ये करावा लागतोय. संघर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो प्रत्येक क्रिकेटरला करावा लागतोय आणि संघर्षाविना ना जीवन असं म्हटलं गेलं. त्यामुळे संघर्ष हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. स्वतःला 5 लाईन सांगण्याची गरज सध्या तरी आहे. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठली गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. टुडेज माय डे, आजचा दिवस माझा आहे आणि आय एम द विनर, मी विजयी आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाहीत, परंतु पावसात थांबण्याचे धाडस तुम्हाला नक्की देऊ शकताय. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही तुम्हाला जरूर देईल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. पुढील बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, बी शेप मध्ये दर्जेदार फटका आहे. बॉल तिथे गाठलंय उंची, बॉल निघून गेलाय आमच्या समोरच्या कक्षाच्या दिशेने. चौकार. इम्पॉसिबल, मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही सर्व काही गोष्टी करू शकतोय ना, हे स्वतःला सध्या म्हणण्याची गरज आहे. धावा धावफलकावरती बनवला गेला डबल फिगर मध्ये 10. पुढील बॉल आता लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, चेंडूला पाठवलंय ऑन द राईस, चेंडूला खेळलाय, चेंडू निघून जातोय सर लॉंग ऑन मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती इथे ट्रॅव्हल होत आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. प्रयत्न करतायत, प्रयत्न करायला हवे, लढायला हवं. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लढण्याची गरज आहे. आताचा बॉल फुल टच बॉलला फेकून दिलाय, चार्ज केलाय, फोर्स केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यूज अँड मॅक्सिमम षटकार.
6 धाबा येतात. 6 धाब्याने संघाची धावसंख्या 17 धाबा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 धावा 17. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला गेला. 17 धाबा धावफलकावरती लगावल्यात. पुढील बॉल, यावेळी बॉलला उडवलाय हवेमध्ये. बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज येतो फॉलो थ्रो मध्ये, त्याने सोडलाय झेल. ओहो, आता खेळाडूचं जल्लोष पहा. इथे जल्लोष भेटलाय. आपण जेवढा आनंद केला ना तेवढा आनंद जर मॅच जिंकली ना तर सेलिब्रेशन एक वेगळंच होईल. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात 18. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4. मनीष आणि ओमकार. क्रिकेटमध्ये मित्रांनो नेहमीच म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅचवर जितो मॅच. हे समीकरण वापरलं जात नाही. झेल ड्रॉप झालाय आणि आता झेलचं रूपांतर होईल का एखाद्या षटकारामध्ये कन्वर्ट. 18 धावा तर धावफलकावरती लगावल्या. शेवटचा बॉल फुल टच बॉल आहे. फुल टच बॉलला पाठवलाय गॅप मध्ये. बॉल चाललाय वन बाउंडच्या माध्यमातून सीमा पार. येतोय पंचांचा सिग्नल चौकार. जी सरासरी गाठायची होती ना 11ची ती सरासरी आता गाठली गेली आहे. 22 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही दहा चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 22 धावा. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतात. मी म्हटल्याप्रमाणे कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला हवा. सेल्फ कॉन्फिडन्स हा तुमच्याकडे कधी नसायला हवा. म्हणजे अति आत्मविश्वास हा तुमच्याकडे कधी नसायला हवा मित्रांनो. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आत्मविश्वासाने मैदानाच्या मध्ये आता बॅटिंग करतात दोन्ही खेळाडू. एका बाजूला आपण पाहतात बॅट्समॅन आहेत रितेश आणि त्याच्या जोडीने आहेत विजय. विजयच्या नावामध्ये अगदी विजय लिहिला गेलाय आणि विजयच्या नावामध्ये विजय असताना तो काय आपल्या संघाला विजय करून देईल का, हा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न आहे. 10 चेंडू 22 धाब्यांची गरज. ओव्हर क्रमांक 3. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक येतात काऊ कॉर्नर मध्ये. वेगाने चेंडूला फील्ड करतात. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला गेलाय. अगदी इथे कॉलिंग मध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला आता मात्र धाबा रोखायचे असतील तर त्यांना प्रयत्न करायला हवेत. पुढील बॉल, आताचा बॉल हवेमध्ये बॉल आहे. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतायत. अगदी जीवाची आकांक्षा करतायत आणि ह्या 2-2 धाबा आहेत ना, ह्या देखील खूप महत्वाच्या ठरणार आहेत. 2 धाबा येत आहेत तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 26 धाबा. 44 धाब्यांचं लक्ष. अजूनही 18 धाब्यांची गरज आहे मात्र जिंकण्यासाठी. येणारे बॉल आहे तुमच्याकडे उर्वरित शेष ते मात्र 8 बॉल 18. आताचा बॉल पिचिंग पाहिली जाईल. पिचिंग खराब आहे. पंच रोहिदास पाटील सर आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतात आणि खूप चांगलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. समीर शिगवण सरांना आपण पाहतात एका बाजूने. स्क्वेअर लेग अंपायर म्हणून आपण त्यांना मैदानाच्या मध्ये पाहतायत. धाबा धावफलकावरती 27. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या मध्ये 2. प्रतीक फणसे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी विजय या खेळाडूसाठी 101 रुपयांचा पारितोषिक. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. षटकार. झाल्या 33 बनवायच्या आहेत तर 44. त्यामुळे आता समीकरण इक्वल सिच्युएशन आपण पाहिली तर येणारे बॉल आहेत 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धावा. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत इंडी स्पोर्टच्या माध्यमातून शुभम आणि या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण अर्पितला पाहतायत. ही स्पर्धा थेट आपल्या युट्यूब वरती जाऊन आपण आपल्या घर बसल्या आपल्या मोबाईल वरती आपल्या टीव्ही वरती पाहू शकतायत. 7 बॉल मध्ये 11ची गरज असताना बॉलला पाठवलाय अक्रॉस द बॅटने. तिथे एक धाव आपल्याला जलद गतीने पाहायला भेटत आहेत. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 10 धावा. स्ट्रायकिंगवरती आता बॅटर असतील विजय या खेळाडूसाठी एक पारितोषिक आहे. प्रतीक फणसे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 101. मात्र प्रतीक जी विचार केला ना तर इथे 3 षटकार होऊ शकणार नाहीत.
2 चौकारांसाठी आता 101 रुपये आहेत. विजय या खेळाडूसाठी धावा 34. फुलटस बॉल आहे, अगदी चौकार ठोकण्याचा प्रयत्न करतात, गॅप मध्ये टाकतात बॉलला. एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल, फेकी होते तोपर्यंत 2 धावा. ओहो, रनिंग बिटवीन द विकेट अगदी जोशाने जल्लोषाने मैदानाच्या आतमध्ये करतायत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ समाप्त होतोय. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 36 धावा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. केदारेश्वर चषक 2022चा हा दैदीप्यमान सोहळा. सहा चेंडू आणि 8 धाब्यांची गर्दी, 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 8 धाबा, सॉरी 5 चेंडू आणि 8 धाबा. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. शेवटपर्यंत मॅच जाऊ शकतोय असं मला वाटतंय. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढतात त्यामुळे काय सांगू शकत नाहीत. पहिला बॉल ब्रॉकर मधून चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात. हातामधून ज्यावेळी चेंडू निसटला ना त्यावेळी 2 धावा येतील. इथे मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्हाला सिंगल डबल रोखावे लागतील. ज्याप्रमाणे म्हणतात ना की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल आहे, तिच्यावरती भर देत आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये आता विजयासाठी समीकरण इक्वल सिच्युएशन आपण पाहिली तर 6 धाबा. 4 चेंडू आणि 6 धाबा. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतोय. संघर्ष हा क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील मित्रांनो करावा लागतोय. त्यामुळे संघर्षामध्ये ज्याने हार मानली ना तो मात्र इथे पराभूत होईल. ज्याने सांगितलं की आम्ही या स्पर्धेमध्ये उत्तर देऊ तो मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटेल. 4 बॉल आणि 6 धाबा. आताचा बॉल पंचांच्या माध्यमातून यस इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा करतायत पंच रोहिदास पाटील सर. आणि व्हाईट बॉलने आपण धाबा पाहिला तर धाव फलकावरती जॉईन होत आहेत. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 5 धाबा. 4 बॉल रिमेनिंग्स अँड 5 रन रिक्वायर्ड टू विन. 4 चेंडू आणि 5 धाबा. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सध्या मैदानाच्या मध्ये करतायत. रेड ओव्हर द विकेटने उडवलाय. स्लॉग स्वीप केलाय. केल कल्लास या मॅचला जिंकलाय. वेल डन टीम. मैदानाच्या आतमध्ये भागडेवाडीचं करूयात अभिनंदन आणि तुलसी गणेशवाडी संघाचं आपण करूयात पराभूत झालेल्या संघाचं